गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरुनाम साखर संतान सानिध्यात देवा साखर सुखा तुम ज्ञानदान पर विनायक गुरु वंदे भो वंदे ज्ञान प्रताप वचन ज्ञानेशु भगवान अवतीर्ण शरणनाथ गुराद हाँ। सर्प और ताके ज्ञान का अधिष्ठान साक्षी है। सर्प और ताके ज्ञान का अधिष्ठान एक ही है, यह पक्ष कहे है। तहा बाह्य जो रज्जु चेतन है ताकू सर्प और ताके ज्ञान का अधिष्ठान कहे तो बने नहीं। काहे ते जितने ज्ञान होवे है सो प्रमाता अथवा साक्षी के आश्रित होवे है। बाह्य जो रज्जु चेतन ताके आश्रित ज्ञान बने नहीं। तैसे सर्प और सर्प के ज्ञान का अधिष्ठान अंतकरण उपहित साक्षी चेतन को माने तो शरीर के अंतकरण देश में सर्प की प्रतीति चाहिए, रज्जु देश में सर्प की प्रतीति नहीं चाहिए। अंतर उपजे सर्प की बाहिर प्रतीति माया के बलते माने तो आत्मख्याति मत की सिद्धी होवेगी। आता जरा थोडासा विचारवंताचा हा पूर्व पक्ष आहे। आता काय करा, एकदम वेगळं प्यारण न वाचता दोन दोन ओळे वाचा। सर्प और ताके ज्ञान का अधिष्ठान एक ही है, यह पक्ष कहे है। सर्प आणि सर्पाचं ज्ञानाचं अधिष्ठान एकच आहे असा जो पूर्व पक्षी किंवा असा एक पक्ष म्हणला त्याच्यावर यांची शंका आहे। तहा बाह्य जो रज्जु चेतन है ताकू सर्प और ताके ज्ञान का अधिष्ठान कहे तो बने नहीं। आणि बाहेरचं जो रज्जु आणि सर्प आणि सर्पाचं ज्ञान त्याचं जे अधिष्ठान सांगितलं साक्षी चेतन ते बरोबर नाही। जितने ज्ञान होवे है सो प्रमाता अथवा साक्षी के आश्रित होवे है। जेवढे ज्ञान आहे तेवढे प्रमाताच्या आश्रित किंवा साक्षीच्या आश्रित आहे। आता प्रमाता म्हणजे जो प्रमाता कोणाला म्हणायचा, जीवाला। साक्षी कोणाला म्हणायचं, सगळ्याला प्रकाशित करणारा। जीव कशाला म्हणायचं, अंतःकरणामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब आहे त्याला जीव म्हणायचं। किंवा अंतःकरणामध्ये अधिष्ठान चैतन्याचं कुटस्थ चैतन्याचा प्रतिबिंब त्याला आभास म्हणतात, त्याला जीव म्हणायचं। किंवा अंतःकरण संकुचित भाव चैतन्याला केलं त्याला जीव म्हणायचं। असं दोन तीन मत आहेत। त्यामध्ये अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब तो प्रमाता, त्या प्रमाताच्या आश्रित सगळे ज्ञान आहेत किंवा साक्षी चैतन्याचे आश्रित ज्ञान आहेत असं त्याचं म्हणणं आहे। आणि तुम्ही तर सांगता रज्जूपय चैतन्याचे आश्रित ज्ञान आणि ज्ञानाचा विशेष दोन्ही आहे तर रज्जू उपय चैतन्य ज्ञानाने हे म्हणणं तुमचं बरोबर नाही असं त्याचं म्हणणं चालू आहे। बाह्य जो रज्जु चेतन ताके आश्रित ज्ञान बने नहीं। म्हणून बाहेर जे अंतःकरण बाह्य जे असणारा जो रज्जू सर ते त्याचं ज्ञान बाह्य होत नाही, बाहेर होत नाही। तैसे सर्प और सर्प के ज्ञान का अधिष्ठान अंतकरण उपहित साक्षी चेतन को माने तो शरीर के अंतकरण देश में सर्प की प्रतीति चाहिए। आणि जर तसंच जर तुम्हाला अंतःकरण देशामध्ये सर्प ज्ञान आहे आणि तर सर्प तर बाहेर आहे आणि सर्प आणि सर्प ज्ञान अधिष्ठान एकच आहे असं जर म्हणाल तर सर्पाचं प्रतीति जशी बाहेर आहे आणि ज्ञान आत आहे, पण दोन्हीचं अधिष्ठान जर एक म्हणलं तर मग सर्पाची प्रतीची आताच यायला पाहिजे, सर्प आताच भासला पाहिजे, अंतःकरण ठिकाणीच वाटलं पाहिजे असं एक पक्ष मत आहे। रज्जु देश में सर्प की प्रतीति नहीं चाहिए। मग रज्जूच्या ठिकाणी सर्पाची गरजच नाही ना, कारण जर त्याचं ज्ञान जर अधिष्ठान एक आहे
त्या अधिष्ठान एक आहे, एक साक्षीचे आश्रित तरी ज्ञान सगळे आहेत, किंवा एक प्रमात्याचे आश्रित तरी ज्ञान सगळे आहेत. मग आता इथं अंतकरण उपहित चैतन्य साक्षी, रज्जू उपहित चैतन्य चे, तर पण दोन्हीचं अधिष्ठान जर एक म्हणलं सर्प आणि सर्प ज्ञान साक्षी, तर मग ते साक्षीच्या आश्रित असणारे अविद्या तिथं ती सर्प असं प्रत्यय यायला पाहिजे. तेव्हा अंतःकरणाच्या ठिकाणी सर्प आहे, अंतःकरणामध्येच शरीराच्या आता सर्पाची प्रतीती यायला पाहिजे. जर अधिष्ठान एक म्हणलं तर सगळे ज्ञान अंतःकरणाच्या आश्रित आहेत, म्हणजे प्रमात्याच्या आहेत, किंवा अविद्याच्या म्हणजे साक्षीच्या आश्रित आहेत. अंतर उपजे सर्प की बाहेर प्रतीती माया के बलते माने तो आत्मख्याती मत की सिद्धी होवे. आणि जर तुम्ही मायाच्या बळाने अविद्याच्या बळाने जर मानले तुम्ही बाहेरचे पदार्थ, आतले पदार्थ बाहेर, मग आत्मख्यातीचं मत तुमच्या अंगावर आलं, आत्मख्यातीवादी तुम्हाला म्हणावं लागेल. आत्मख्याती ही नास्तिकाची आहे. आत्मख्याती ही कोणाचे? नास्तिकाचे. ते मागवून गेला, त्याचं नावसुद्धा दिलं आहे क्षणिक विज्ञानवादी, ते आत्मख्यातीवादी आहेत. हां चला. इस रीति से रज्जु उपहित चेतन ज्ञान का अधिष्ठान बने नहीं. अशा रीतीनं रज्जू उपहित चैतन्य हे ज्ञानाचं अधिष्ठान होत नाही. सर्प ज्ञानाचं बरं का पण. और अंतकरण उपहित चेतन सर्प का अधिष्ठान बने नहीं. अंतकरण उपहित चैतन्य जे असणार साक्षी ते बी सर्पाचं अधिष्ठान होऊ शकत नाही, आणि सर्प ज्ञानाचं अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्य बनत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. याते सर्प और ताके ज्ञान का अधिष्ठान एक नहीं बने. म्हणून याच्याकरता सर्प आणि सर्प ज्ञान एक नाही, वेगळे वेगळेच आहेत. तथापि रज्जु के समीप प्राप्त जो अंतकरण की इदमाकार वृत्ति तामे स्थिति चेतन के आश्रित अविद्या सर्पाकार और ज्ञानाकार परिणाम को प्राप्त होवे है. तथापि तरी पण तथापि ज्यावेळेस येईल त्यावेळेस तरी पद घ्यायचं, आणि यद्यपि ज्यावेळेस त्यावेळेस जरी पद यायचं. यद्यपीमध्ये जरी आणि तथापीमध्ये तरी. तर तथापि ही समाधानकारक विषय असतो. आता तथापीमध्ये थोडा बारीक विषय आहे. आता तथापीने समाधान चालू आहे. जर रज्जू आणि रज्जू उपहित चैतन्याच्या ठिकाणी दोन्ही उपाय एक दिशित्व आहेत असं जर म्हणलं तर ते बरोबर नाही. कसं तेव्हा पंक्तिवाद? रज्जु के समीप प्राप्त जो अंतकरण की इदमाकार वृत्ति तामे स्थिति चेतन के आश्रित अविद्या सर्पाकार और ज्ञानाकार परिणाम को प्राप्त होवे है. हां, तर बाबा रे इदमाकार झालेली वृत्ती, इदमाकार म्हणजे हे काहीतरी आहे. इदम या पदाचा अर्थ हे काहीतरी आहे असं वाटणं, याला इदमाकार म्हणावं. अंतःकरणाची वृत्ती रज्जू दृश्यपर्यंत केली, हे काहीतरी आहे, रज्जू कळत नाही, आणि हे काहीतरी आहे अशा वृत्तीच्या ठिकाणी त्या चेतनसह वृत्ती असली, आणि त्या वृत्तीच्या आश्रित असणं, वृत्ती ज्याच्या आश्रय असणारे ते साक्षी चेतन आहे ना, त्या साक्षी चैतन्याच्या आश्रय असणाऱ्या अविद्या त्याचं सर्प ज्ञान उत्पन्न होतो असं आहे ते, असं तिथं म्हणणं आहे पंक्तीत. वृत्ति उपहित चेतन में स्थिति अविद्या का तमोगुण अंश सर्प का उपादान कारण है. अरे वेड्या, दोन्ही उपाय एक दिशित्व झाल्यामुळे तिथे वृत्ती उपहित चैतन्य असणारे साक्षी, त्या साक्षीचा आश्रय असणारे अविद्या, अविद्याचा तमगुणाचा परिणाम पदार्थ सर्प आहे, आणि सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे, असं त्याचा विचार आहे. ताही में स्थित सत्वगुण अंश सर्प के ज्ञान का उपादान. हा, सर्पज्ञानाचं उपादान कारण कशाला म्हणावं? कार्यामध्ये ज्याचा प्रवेश असून ज्याच्यापासून कार्य राहत नाही त्याला उपादान म्हणावं. जसं माती घटामध्ये आहे, मातीपासून घट राहत नाही, मातीपासून घट सिद्ध होत नाही, मग याला उपादान कारण म्हणायचं. तसं सर्प आणि सर्पाच्या ज्ञानाला उपादान कारण, सर्पज्ञानाला कारण अविद्याचा सत्वगुण आहे, सर्पाला कारण अविद्याचा तमगुण हे उपादान कारण आहे. आणि अविद्या कुठे राहते? साक्षी आश्रित राहते. सर्प और ताके ज्ञान का वृत्ति उपहित चेतन अधिष्ठान है. म्हणून साक्षी चेतनच आहे. वृत्ती उपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य हे दोन्हीचं अधिष्ठान आहे. कुणाचं? सर्प आणि सर्प ज्ञानाचं. असंच आहे ना?
का पंक्ती तशी नाही? हां, चला, पंक्ती म्हणजे ओळ. त्या भाषामध्ये आमच्या इकडे बोलायची पद्धत काय पंक्ती, आणि हे तुम्हाला सांगायचं म्हणजे ती ओळ. आम्ही त्या ओळीला पंक्ती म्हणतो. तिकडं आमच्या गुरुजीने असं शिकवलं आहे. आणि ही तर तुम्हाला पंक्ती या शब्दाचा अर्थ जर नाही कळलं तर ओळ म्हणतो आम्ही त्याला, ओळ. हां. वृत्ति रज्जु देश में बाहिर गई, याते वृत्ति उपही चेतन भी बाहिर है, याते सर्प का आश्रय बने है. म्हणून अंतःकरणाची वृत्ती बाहेर गेले रज्जू देशापर्यंत. म्हणून रज्जूपही चैतन्य हे सर्पाचं आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान. कारण चैतन्य बाहेर बी आहे ना, चैतन्य बाहेर बी आहे, व्यापक आहे चैतन्य. म्हणून वृत्ती उपही चैतन्य ते सर्पाचं आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठानाचं आहे त्याला. आणि अधिष्ठानाच्या ज्ञानानं अध्यस्त वस्तू आणि वस्तू ज्ञानाची निवृत्ती होते. हां. जितना अंतकरण का स्वरूप होवे उतना ही साक्षी का स्वरूप है. बा जेवढं अंतःकरण स्वरूप आहे तेवढं साक्षी आहे. आता याला गंमत सांगू का? कळेल का तुम्हाला? सांगतो. जेवढे वरती स्वरूप तेवढं साक्षी आहे म्हणले ना. आता बघ गंमत आहे, कळलं का? वरती सूर्यापर्यंत गेल्यावर साक्षी कुठं केवढा आहे? जेवढे वरती स्वरूप तेवढं साक्षी आहे ना. मग आता वृत्ती जर सूर्यापर्यंत गेल्यावर साक्षी केवढा आहे? काय? आता त्याच्या पुढे जर गेलात, याच्या पुढे जर गेला तुम्ही, जेवढी वृत्तीचं स्वरूप तेवढं साक्षी स्वरूपच आहे. मग आता कुठवर वृत्ती जाते तुम्ही पहा. आता याच्या पुढे जर गेलातच, हां, सूर्याच्या हे पुढे अंधकार, सूर्य हे दोन्ही मावळल्या जातात, हो का नाही? त्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती अंधाराला प्रकाशित करते का नाही? साक्षी आहे का नाही? आता याच्या पुढे चला, हीच सोडून द्या. आकाशाला वृत्ती व्याप्ती नाही. मग आकाश व्यापक आहे आणि साक्षी कुठे ठरला? मग आता आकाश व्यापक आहे की नाही? आकाशाचा आकारी वृत्ती होते का नाही? मग वृत्ती उपस्थित चैतन्य साक्षी आहे का नाही? मग वृत्ती उपस्थित चैतन्य साक्षी आकाशाला वृत्ती व्यापक होते, आकाशाला वृत्ती जाणते शब्दाद्वारे. मग आकाशाच्या आकाराची वृत्ती झाल्यानंतर आकाश किती सूक्ष्म आहे? आणि आकाशाला सूक्ष्म असणारी वृत्ती जाणते. आकाश सूक्ष्म, त्या आकाश सूक्ष्माला वृत्ती जाणते. पण आकाश केवढे व्यापक आहे, वृत्ती आकाशा एवढी झाली, साक्षी केवढा असेल? मग आता काय, कुठं आहेस तू? हां, त्याच्या पुढे सांगूच का? माझी गुरु सांगायची, माझी माऊली सांगते झालं. नबळी खेळी तुझं म्हणजे लपी थपी, आकाश ही तुझ्यामध्ये लपून बसतं एवढं तू आहेस. आणि याला स्पष्ट भाषा सांगतो ज्ञानोबा यांचं म्हणा, गगनाचे प्रावरण. अरे गगनाला ज्याने झाकलं ते चैतन्य तुझं स्वरूप आहे. मग आकाशाहून सूक्ष्म आहे का नाही तो? आणि आकाशाहून सूक्ष्म असणारा डोळ्याचा विषय आहे का? फक्त एकच शब्दाचा विषय मान आहे. ते बी शब्दाचा विषय अविद्या निवृत्ती करता, अधिष्ठानाला जाणत नाही जाय वृत्ती. वृत्ती फक्त आवरण निवृत्त केल्यानंतर आनंदात राहते, असं त्याचा एक अर्थ आहे. मग किती सूक्ष्म आहे तो? पण किती कोणाचा विषय झालास तू? कोण झालं तुला विषय? अरे तुझ्यासारखा हिंदीन तू झाला, तुझ्यासारखा अपूर्व तूच आहेस, दोन्ही भागांत तूच आहेस. परमार्थ दृष्टीनं तुझ्यासारखा मोठा कोणीच नाही, आणि जीव दृष्टीने तुझ्यासारखं कनिष्ठ कोणीच नाही. याला एक द्रष्टा सांगत असतात गुरुजी माझे, कळण्याकरता द्रष्टा सांगावं. एक पूर्वी राजे लोकांमध्ये एक राजनगरीमध्ये काही उत्सवामुळे कुस्तीचा खेळ होता. आता कुस्तीचा खेळ असल्यामुळे तिथं राजेसाहेब प्रधानजी गेले, बघायला आले कुस्त्या. तिथे एक पैलवान उठला, आणि पैलवान उठल्यानंतर मला जोडी द्या, मला जोडी द्या म्हणले. मग त्या समाजामध्ये कोणी जोडी नव्हता. मग राजा बोलला, मी खेळतो याच्याशी, मी याच्याशी खेळतो म्हणजे. आता राजा खुर्चीवर बसलेला आहे, मी खेळतो म्हणून चुकीचं आहे का नाही? पण नाही करता करता मग म्हणलं आता खेळतो. मग त्यांनी लंगोट लावून कुस्तीला सुरुवात केली. पण तो पैलवान जातीचा होता, हे वीरश्रीच होते. राजसाहेब गेले खाली, पैलवान लागला खूप किडा मळाला. मग ते प्रधानजीकडे बघू लागले राजसाहेब,
जर प्रधान म्हणजे राजसाहेब तेव्हा सांगितलं खेळू नका. तसा जीव हा आत्मस्वरूपाने राजा आहे. जीव हा आत्मस्वरूपाने राजा आहे. जीव हा ब्रह्मस्वरूपाने राजा आहे. पण अहंकार नावाच्या पैलवानाबरोबर लागलं ना जी, मग अहंकाराने घातलं खाली. अहंकार झाला घोड आणि तो अहंकार झाला स्वार आणि तो झाला घोड. येर बापुडेचे घोडे अहंकाराचे. आम्ही नाही रे म्हणत, तुकोबार आम्हाला शिकून गेले. येर बापुडे ते अहंकाराचे घोडे. बापुडे म्हणजे गरीब आणि त्याच्यावर बसणारे कोण? अहंकार रूपी महाराज. आणि मग त्या अहंकाराने झोपटायचं झालं. मग अहंकाराने क्रोधाचा छडी देतोय, अहंकार कामाची छडी देतोय, अहंकार वासनेची छडी देतोय, अहंकार मी माझीची छडी देतोय. एक छड्या खाता 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 रोड होऊन गेला तुम्ही. याचं एकच कारण, विसरली तयाशी थोर झाली हानी. तुम्ही तुमच्या स्वरूपाला विसरलात. तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं ज्ञान नाही म्हणून इतकं खाली आलं. म्हणून इथं विषय काय लिहिलं की आकाश, मी काय सांगितलं की जेवढी वृत्ती तेवढे साक्षी चेतन आहे, त्याच्यावर मी विस्तार केला. आता सूर्यापर्यंत वृत्ती गेलो की तुम्ही केवढे आहेत, आणि आकाशा एवढी वृत्ती झाली तुम्ही केवढे आहेत, तुम्ही किती झालात. पण माऊली तुकोबारा काय म्हणतात, अरे संकोचून निकारी झालाशी लहान घे आपोषण ब्रह्मांड. अरे संकोचित काय झाला? संकोच म्हणजे देहाला मी म्हणणं, इंद्रियाला मी म्हणणं, करता बघता मी म्हणणं, मी माझं म्हणणं, ह्याला संकोचित म्हणावं. संकोच म्हणजे लहान. किती संकोचित सांगू माझ्या गुरूंची आठवण कळेल का? पण चपला हरवलं तर मनातून जात नाही. किती संकोचित झालं सांगायचं तूच. चपला जर हरवल्या तर मग चपलाचा आकार झालं का नाही? मग मनाने स्वरूपात राहायचं का चपलात राहायचं? किती संकुचित झालं मन. म्हणून एक वही सांगतो माऊलीची ज्ञानोबरायांची, देहाडाची मुळी ही मुळी आहे, ही मुळी आहे, लाकडाची मुळी तशी मुळी आहे. देहाडाची मुळी मी म्हणून पोटाळली. मग ह्या देहरूपी मुळीला, हाड कातड्याच्या मुळीला मी म्हणून असं त्याला कव घातलं. मग देहाडाची मुळी डोक्यावर असती का नाही? मग तसं ही देहाडाची मुळी, ज्याची बुद्धी आहे त्याच्यासारखे संकुचित कोणीच नाही, हलकं कोणीच नाही, परिच्छिन्न कोणीच नाही. आता देह बुद्धी कोणाकोणाला आहे आणि कोणाकोणाला नाही. एकच सांगतो माझ्या गुरूंची आठवण, जो जीवनमुक्त खास झाला त्याला देहबुद्धी नाही. आणि जे बाकीचे देहबुद्धी, ज्याला मी साक्षी चेतन बिनचूक कळलं नाही, देहाचा द्रष्टा जो मी बिनचूक असं कळलं नाही, ते सगळे देहबुद्धीचे. मग ते शास्त्री, पंडित, विद्वान, कर्मठ, उपासक, योगी, जपी, तपी, सगळे सगळे त्यात आलेत. मी म्हणत नाही, ज्ञानराज म्हणतात त्याला. काय म्हणतात ज्ञानराज? रात्री अभंग म्हणलोय ना, काय म्हणलो? का सांडीचे ग्रहाश्रम, का सांडीचे कोणीचे कर्म आहे ते बरोबर वेगळेच. वेदशास्त्रे जाणीतले, आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुन्हा मात्र धांडोळले आहे ते राहिले वेगळेचे. देहबुद्धी कोणाची? आणि एकच सांगतो आणखी. काय सांगतो? पाहुणा घालीवर पालान वाऱ्याचं घोडं करता येईल. आस्ता जाता सूर्य धरवेल. सूर्य मावळ त्याला थांबलं तर सूर्य थांबल. भूत भविष्य कळेल वर्तमान. मेले माणूस जे तुटवील तरी त्या साधूच नाही कळी महिमा. मेलेलं माणूस जिवंत करता आलं तरी तो साधू नाही झाला. त्रिकाल ज्ञान आहे तरी तो साधू नाही जाणार. वाऱ्याचं घोडं केलं तो साधू नाही जाणार. का? काय वर मग सांगू का तुला? याच्यात माझ्या गुरूंची आठवण. ही सगळे व्यवहारिक आहेत. व्यवहार वृत्ती ही अनात्मा असते आणि हा व्यवहार स्वरूप संपला विषय. हा व्यवहार तुझं स्वरूप आहे आणि व्यवहार हे अनात्मा आहे. मग त्रिकाल ज्ञान म्हणजे व्यवहारात आलं का नाही? भूत भविष्य कळू येईल वर्तमान म्हणजे व्यवहार आला का नाही? वाऱ्याचं घोडं केलं म्हणजे व्यवहार आला का नाही? आता याला एकच सांगू, याच्या पुढं सांगू. स्वप्नामध्ये वारं असतं, स्वप्नामध्ये अग्नी असतं, स्वप्नामध्ये कथा कीर्तन करता येते. जागृतीत कोण आहे?
आणि म्हणून जोगी करतात माऊली का कोणीतरी, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जो जगजोगी जगाचा मालक जो आहे तो म्हणतो, अरे जाग रे, निजू नका रे बाहेर, ए भाई हो बंधू तुम्ही निजू नका, झालं जागा रे भाई, आता जागा. असं जागा हो आता. काळ टपो तसे महा, याला कसं झालंय, पण उलटं झालं जीवाचं. जीवाचं उलटं कसं झालं, बेंडुकाला मागं सर्प गेलाय, बेंडकाला सर्पाने मागं गेलाय, अर्धा सर्प बेंडक त्याच्या तोंडात आहे आणि पुढच्या पायानं ते बेंडूक माश्या सावरतो. तसंच जीव हा कोणाचे 30 वर्ष गेले, कोणाचे 35 वर्ष गेले, कोणाचे 25 वर्ष गेले, काळाने खाल्लंय. आता पुढचं आयुष्य पण ही बेंडकासारखं माशा आवडतो. इकडे घे तिकडे घे, पैसा घे, बायका घे, वाडे बांध, शेती घे, ही माशा सावर नाही. अरे पण वेड्या, काळाने खाल्लंय आयुष्य तुझं, काय केलंस तू? आणि हे जे तू करायला लागलं काय उपयोगच आहे तुझ्या? हो नाही झालं, पण ती नाही. हे तर टेकल्या दीर्घदर्शी. अरे मोठमोठे क्रांतिकार असणारे, जगमान्य असणारे, त्यांचे हात टेकले, इथे झालं. हे माशा सावर नाही. सांग का माझे गुरु जेव्हा, प्रपंच म्हणजे माशा सावरणं. पण त्या काळ रूपी सर्पणे आयुष्य निम खाल्ले की शतगणिल ते अर्ध रथ खाय. अरे 100 वर्षाची मर्यादा आहे. आता बघा अभंग आहे म्हणून सांगतो, शतगणिल ते अर्ध रात्र खाय. 100 रात्री अर्धे जाते, शतगणी ते अर्ध रात्र खाय. झालं. मध्ये बालो तर पिढा रोगक्षय. मग त्याच्यामध्ये जे काय बालो तर पण जात आहे, काही रोग राई आहे, भजनाच काय उरले सांगा. मग चिंतनाला काय उरलं, काही रोगराईने खाल्ले, काही झोपेत गेले. 100 वर्षाची यातना या मोजमाप शरीराच्या आयुष्याची, त्याच्या अर्ध रात्र झोपेत गेलं आणि बालपण तरुणपणात दुःख सुखात गेलं, शिल्लक काय राहिले. असं ते याला काय बोलायचं, संकोचितपणा. कशावर बोलू हे, संकोचितपणा. म्हणून आमच्या परमार्थामध्ये तुमचा उपयोगच नाही. आमच्या परमार्थामध्ये कोणाचा अधिकार सांगू का, आपोलोनी हाते लावणी संसार आगे, मागून त्यास पाहुणं, त्याचा अधिकार आहे. आपोलोनी हाते लावणी संसार आगे, आपल्या हाताने काळजी लावायची प्रपंचाला आणि मग त्याने ऐकायचं आहे. तेव्हा ही मजा येते. काय केलं नसतं, माझी गुरुची कृपा जर नसती झाली, काय केलं नसतं मी. प्रपंच करायला बुद्धी नाही. सांगतो ना माझ्या गुरुचं, प्रपंच करणं म्हणजे चोरपणा आणि विश्वासघातपणा, असंच त्याचा प्रपंच मोठा होतो. प्रपंच म्हणजे विश्वासघात, विश्वास घेऊन आणि अतिलाभाड, याचं ना प्रपंच. म्हणून ह्याला मी म्हणतो नाही कमल, पाप बिन नाही लच्ची मी. अरे पाप केल्याशिवाय मोठेपणा नाही त्याला. पाप म्हणजे शास्त्रबाह्य वागणं. तुम्हाला काही व्यावहारिक गोष्टी काही चांगल्या असल्या म्हणजे पापी नाही असं कोण म्हणते? तसं नाही झालं. हे संकुचितचा विचार केला. म्हणून व्यापक तू केवढा आहे, वरती सूर्यपर्यंत साक्षी व्यापक आहे. हे सांगता खाली का मी आलो, हे तुम्हाला सावधगिरी करण्याकरता. साक्षी ते आहे आणि तू कुठं आलं बघ तुझं तू. आणि देहबुद्धीच्या आकाराची वृत्तीला तिला समाधान नसतं. देहबुद्धीपाशी सुख नाही अनु आत्रेशी. देहबुद्धी ज्यांची आहे त्यांना सुख तिळा इतकं सुद्धा नाही झालं. पण तेच मानणं तिथे अतिमूर्खता उद्धवा. देहापाशी सुख मानणारे उद्धव अतिमूर्ख. अति या शब्दाचा अर्थ पुन्हा त्यात जागा नाही. अतिमूर्ख. असं ते. ह्याला कोणत्या अंगाने सांगू तुला? कडू इंद्रावून कधी गोड नसतात. म्हणून ही तर प्रपंच माऊली म्हणतात, मी नाही म्हणतो. विषयाचा पडू पाडू कडू विषयाचं गोडू जीवाशी झाला. अरे कडू विषय असणारा तो जीवाला गोड वाटतो झाला. विषयाचा पडू पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषयाचं गोडू जीवाशी झाला.
कडू म्हणजे दुःख जिथं आहे ते कडू. मग दुःख जिथं आहे ती सुख वाटतंय का, दुःख वाटतंय का, हे संकुचित लक्षण. आणि हे सोडलं तर सांगायला लागलं शास्त्रकार की सूर्यापर्यंत वृत्ती जाती, अधिष्ठान चैतन्य साक्षी आहे म्हणून साक्षी व्यापक आहे. वृत्ती जेवढे तेवढे साक्षी व्यापक आहे. मग आता तुझी वृत्ती डोंगराच्या आकारात झाली, त्याच्या आधी साक्षी चेतन तू आहेस. तुझी वृत्ती त्या हातातल्या तिळा एवढी झाली तर साक्षी त्याच्या पाठीमागायची आहे. वृत्ती तिळा एवढी झाली तरी साक्षी आहे का नाही, वृत्ती डोंगर एवढी झाली तरी साक्षी आहे. काय कारण याचं वर्म काय, वृत्ती कोणत्या आकारात झाली तरी ज्ञान कोण कळल्या जाते, ही त्याचं वर्म आहे. वृत्ती कोणत्याही आकाराची झाली तर ती कळते की नाही, मग ती कळते कोणाला, ज्ञानाला. ज्ञान कोण आहे, साक्षी आहे. मग साक्षी चैतन्याचा ज्ञानाचा व्यवहार अविद्यावरती करते. म्हणून वृत्ती उपै चैतन्य तत्पर्यंत वरती गेलेली जमाकार हे काहीतरी आहे म्हणल्यानंतर ही वृत्ती आहे काहीतरी व्यवहार करते आणि त्याचं अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे. म्हणून वृत्तीचं जेवढं स्वरूप तेवढं साक्षीचं आहे. त्याच्यापेक्षा सांगू का, वृत्ती असली नसली तर साक्षी आहेत. हां गंमत आहे सांगू एक थोडं चिंतन सांगतो. मग जन्म आणि मरण हे आहे वाटतं का नाही, वाटतं ना. मग अगोदर आहे का नंतर जन्म अगोदर आहे का, अगोदर तू आहेस, अगोदर तू ज्ञान रूपाने. पण जन्मवरून वाटतं ह्याचं नाव भ्रम आहे. कारण मी जन्मलो मी मरणार, मग मी ही चेतन स्वरूपाने जन्म मरण नाही झालं. लाखो वेळा सृष्टी होती जाते अज्ञानामुळे. पण अज्ञानामुळे सृष्टी होती जाते असं म्हणण्यापेक्षा थोडंसं बारीक सूक्ष्म, तुला जन्म मरण वाटतं म्हणून आम्ही तुला अज्ञानी म्हणतो. अज्ञान नाही साधूंच्या दृष्टीने. म्हणून हे विषय का मी सांगितला, जरा सावधगिरी राहावं लागते. हे मुद्दाम सांगतात तिथं सांगू शकतो मी विस्तार, पण ह्या चिंतनाने वृत्तीला एक विषय भाव वेगळा होतो. माणूस कुठेतरी गुंततो, माणूस कुठेतरी गुंततो, रिद्धिसिद्धी तरी गुंततो, व्यवहारात तरी गुंततो, विद्वतेत तरी गुंततो, कुठेतरी गुंततो. आणि हे तर आलं काय नाही असं तिथं. कारण वृत्तीला एक स्वरूप असणं हे महत्व. विषय तो त्यांचा झाला नारे नावडे जनधन माता पिता काय नाही तिथे. विषय तो त्यांचा नावडे जनधन काय काय आवडत आहे, जन धन माता पिता नावडे. का आहे काय तिथं आवडायला, गोमूत्राचे कोथळे याच्यापेक्षा आवडायला आहेच काय विशेष एक दुसरं. आणि पैसा लोखंड असतो आणि जण दिल्या घेतल्याचे तसं नाही. म्हणून हे लक्षात यायला पाहिजे. हे विषय अंतर करून मी का सांगतो, हे तुमच्या डोक्यात हे विचार आले तर हे बसतील. नाहीतर हे काय होतं, फुटक्या घागरीत पाणी ओतल्यासारखं होतं आहे. त्या ओतणाऱ्याला शीण फक्त. पाणी जर त्या घागरीत राहिलं तर उपयोग होईल त्याचा, नाहीतर मग काय उपयोग होता. म्हणून हे लक्ष ठेवलं. नावडे जनधन तुकोर म्हणावा, आम्ही ऐकावा तुम्ही, आम्ही सांगा तुम्ही ऐकावा, बाकी खरं त्यांच्याकडे. म्हणून आवडे ते एक नावडे अनेक बैसाला तो चित्ती निवडला. आवडे ते एक नावडे अनेक बैसाला तो चित्ती निवडला. जी चित्त ब्रह्मकार झाली वरती ती पुन्हा बदलतच नाही. ही सगळ्या खुणा आपापल्या अधिकाराच्या विचारात असतो. ह्या जे काही खुणा आहेत, हे काही विचार आहेत, ते आपल्या अंत्यकरणाच्या बैठकीचे विषय. काय आवडावं काय तुझा गुरुजींना एकच सांगा आम्हाला, बहुत सुकृताची म्हणून आवडी. कोण म्हणते हे माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. खूप पुण्य की ज्या पुण्याने भगवंत आवडतो तर,
आणि त्याच्यावर पाप आणि प्रपंच आवडतो. प्रपंच आवडणारे पापी आणि खास परमार्थ आवडणारे अधिकारी. मग हे निर्णय करता येईल का माणसात? विषय पामराला सांगता येईल का? हे त्यांना सांगावं लागतं, लावा दिवे लावा. आणि दिवे लावलं कुठं ते पाप नष्ट होत आहे, पण आम्हाला गोड बोलून त्याला जप करायला लावायचा, त्याला सद्भावना करायला लावायची. आतापर्यंत दिवे लावलेत की नाही, आणि काय लावले दिवे? तसं नसतं ते. जावे त्याच्या अंश तेव्हा कळे. करा जप. नाही आमच्या बाप जेवले होते काय, आता जप करतात ना भीतीनं. खेळ असतो ते. पण खरं तुझं स्वरूप जेवढीवर ते तेवढं तो स्वरूप साक्षी झालं. म्हणून साठील हरी जे हृदय मंदिरी त्याची सरलेर झाला सफळ व्यापार. हरी आला हातात मग कैशी भय चिंता. ही त्याची खूण आहे. साठीला हरी जे हे मी म्हणत नाही, हे अभंग माझे गुरु शेवटचं कीर्तन म्हणून मी अभंगसुद्धा म्हणत नाही. कारण हे अभंग म्हणलं की माझे गुरुजी तसे व्यासपीठावर बसलेले, तसे ते विना हातात असलेले, तसे घाटाकडे तोंड केलेले, आणि काय ते एका अवस्थेत दिसायचे. ते सगळं चित्र उभं राहतं. आणि शेवटचं कीर्तन त्यांनी गुरुजींनी शेवटचे शरीराने असहाय्य होते त्यांना वेदना, पण भगवंताची सेवा कशी करावी हे त्यांनी दाखवलं. जेव्हाही आगोद पडती आघात येऊन नित्य जेव्हाहीपेक्षा म्हणजे शक्तीच्या पलीकडे दुःखाचे घाव बसतो, पण तो नित्य जाग कर मला. जेव्हाही आगोद पडती आघात ही जेव्हाची शक्ती असली त्याच्यापेक्षा दुःखाचे डोंगर पडतात अंगावर, पण त्या दुःखाच्या डोंगरात सुद्धा येऊन या नित्यवारी. हो, दुःखाचे डोंगर तुमच्या चिंतनानेच नाहीसे होतील. औषध पाणी मनाचे समाधान करताय. दुःखाचे डोंगराचे घाव द्याच्यालाच वाजला आहे का नाही. दुःखाचे डोंगर पळते आघात, आणि ते नाहीसं करायला एक चिंतन बोधाचं तरी असावं, नाहीतर परमार्थाची कुठली एक अवस्था असावी. त्याशिवाय दुःख नाहीसंच होत नाही त्याला. ते नवीन जीवा कोण म्हणते हे? तसं बोलू नये. कसं होणार? त्रिभुवन मालक विमान घेऊन येतं ते म्हणतात. असं बोलले जावं. हे कोण सांगतंय? त्रिभुवनाचा समर्थ मालक पुष्पक विमान घेऊन येतात आणि ते म्हणतात की बाबा हो की हे ते नवीन जेव्हा. पण कळतं ते म्हणून साक्षी जेवढं आहे तेवढं ही तुझं स्वरूप आहे. बघ वृत्ती केवढी आहे, वृत्ती कुठं बी गेले. म्हणून एक चिंतन सांगतो गुरूंचं. काय साधूर विषय असतो. माणसं काही डोंगरात जातात, बहिरात बसतात, चिंतन करतात. मग त्या चिंतनामध्ये उपसर्ग कमी व्हावा लोकांचा, काही निवांत राहावं अशा रीतीनं करतात. ठीक आहे, तेवढ्या अंशाने बरोबर आहे, पण नाही तेवढ्या भागात माणसं काही लपून विषयाला लपून बसतात. तिथं जाऊन म्हणजे विषयाला लपून बसणं. पण काय म्हणते मावलं, लपो गिरी गवारी कपाटी. गिरी गवारी कपाटी म्हणजे भैरात बसणं, एका दरी खोरीत बसणं. पण ते तुझे देखणे लागले पाठी. कृष्णा कैशी खेळू लपून जाई. कृष्णा तुला तुझ्या दृष्टीच्या बाजूला आम्ही कुठं जाऊन खेळावं रे. लपो गिरी गवारी कपाटी, पण ते तुझे देखणे लागले पाठी. पण हिथं माझे गुरुची आठवण सांगतो, हिथं महत्त्वाचं. खूप मन आणि ज्ञान याचा फरक किती आहे. मनाला ओळखणारं ज्ञान किती लांब आहे, बरोबर आहे ना. मग आता मन गिरी गवारी कपाटीत जाते का नाही, मग ज्ञानाला सोडून जाते का. मग गिरी कपाटीत बसलं तरी मनाला ओळखणार तुझ्या बरोबरच आहे. म्हणून कुठं लपतो रे तू. ते तुझे देखणे लागले पाठी.
ज्ञानरूपी कृष्ण तू तिथं माझ्या आधी तू तिथंच आहेस. मग आता कुठं लपायचं? पण माणसं म्हणजे लपायचं कुठं लपतो? सूर्याच्या प्रकाशात लप कुठं म्हणजे जमल तुला? तसं ज्ञानरूपी सूर्याच्या प्रकाशात तो लपतो काय? काय तुझे जेवढे व्यवहार तेवढे ज्ञानरूपी सूर्य आत्मस्वरूपाच्या यांनी तुला तिकडल्या जातात. म्हणून ना जेवढे मनाची व्याप्ती, जेवढी अंतकरणाची वृत्ती व्याप्ती तेवढं चेतन स्वरूप पहिलंच आहे. फक्त एक उपाधी म्हणून नाव घेतलं. असं ते माणसं म्हणतं कोणाला कळत नाही. नाही कळू दे रे, कळणार तुझ्या आधी तुझ्या बरोबरच आहे. काही कळ त्याला सोडून करवून झालं. असं ते म्हणून ज्ञानी महात्मा मस्तीच राहतो. ज्याला बिनचूक बोध कळला त्याच्यासारखा धन्य तोच झाला. बाकीचे सगळे कर्मठ उपासक सगळे खाल्लेले सत्वगुणाच्या अभिमानाने, सत्वगुणाच्या अभिमानाने खाल्लेले हे लोक. तसं नाही कळत नाही बरोबर. म्हणून तुका म्हणे भेदाभेदून गेला वाद खंडून. म्हणजे आमचे ते भेदबुद्धी गेली म्हणून वाद घालायचं नाहीच. शिव मोठा का विष्णू मोठा? तुला शिव बी कळलं नाही, विष्णू बी कळला नाही. हां, कोणी म्हणतो शिव मोठा, कोणी म्हणतो विष्णू मोठा. दोघंही तुम्हाला कळत नाही. डावा पाय मोठा का उजवा पाय मोठा? तुका म्हणे सविवा डावी उजवी कुठे अंग आहे? म्हणून हरिहरा नाही भेद नका करू वाद. हरी आणि हार यांच्यात भेद नाही, तुम्ही नका वाद करू. कोणी म्हणतं आमचा शिव मोठा, कोणी म्हणतं विष्णू मोठा. आमच्याकडे म्हणतं मला सांगतो कोण मोठं ते. दोघांनाच या दोघंच अधिष्ठान मी हे मोठा. समुद्रावरची लाट मोठी आणि लहान, त्यात कोणती चांगली? मी म्हणत नाही, नाथ राय म्हणतात जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेणे हरी. सिंधूरूपी हरी जो आहे त्याच्या ठिकाणी लाट त्याला माहीत नाही. त्याला शिव कशाला म्हणून माहीत नाही, जीव कशाला म्हणून हे माहीत नाही. हरी जो स्वरूपामध्ये हे तुझं स्वरूप, हे कळण्याकरता हे चिंतन करायचं. ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही करायचं. मग ते आल्यानंतर मग जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्माचं आजचं खरं फळ झालं. तुम्ही सांभाळलेली संती, संतांनी जर तुझा सांभाळ केला. भय निर्शिरी खंती, संतांच्या सांभाळण्यामध्ये भय बी नाही शिवते आणि खंती म्हणजे चिंताही नाही शिवते. सांग की आता हे मनाची चिंता आणि भय आहे का नाही? साक्षीर आहे का? मग हे जर कळलं तर राहिलं का चिंता, राहिलं का भय? निश्चित कळलं तर. नाहीतर सगळे चिंतेने खाल्लेले आहेत, सगळे कामाने खाल्लेले आहेत, सगळे क्रोधाने खाल्लेले आहेत, सगळे वासनाने खाल्लेले आहेत. असं ते म्हणून हे मी का इतका विस्तार केला की वृत्ती ही व्यापक चैतन्यावरच आहे आणि चैतन्य न कळल्यामुळे मग इतका पसारा अंगावर येतो झाला. हे हिथं सांगण्याची गरज नाही, पण हे सांगितल्याशिवाय त्याच्या वृत्ती रमायची नाही. नुसतं तेच सांगत गेलो तर ते पोरासारखं पाठ होईल, वळी पाठ होत्याल, प्रश्नाचं उत्तर देत येतील. पण हे कशामुळं हे कळलं पाहिजे ना. नाही झालं म्हणून तर अधिकारी प्रकरण असलं हे सांगायची गरज नाही. पण लक्षात धरायला तर पहिल्या जे अनुबंध चतुष्ट अधिकारी विषय संबंध प्रयोजन हे दोन तरंगातले जर विषय असले हे इतकं मला सांगायची गरज नाही. आहे का तिथंच? म्हणून गुरुजींनी सांगावं परमार्थ कसं करावा, नाकातला शेवट फेकून दिल्यासारखा सहज बोलावं. त्याने सांगणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, पण मनाला विचारा कुठं काय आहे ते. चला म्हणून आत्मख्याती सुद्धा नाही. हां, वृत्तीचं जेवढं स्वरूप तेवढं साक्षीचं याचा विषय आहे.
शरीर के अंतर स्थित जो अंतकरण सोई वृत्ती स्वरूप परिणाम को प्राप्त होवे है. म्हणून शरीराचा आत असणारे अंतकरण तेच अंतकरण वृत्ती रूपाने परिणाम झाले. याते वृत्ती उपहित चेतन साक्षी है. याते ज्ञान का आश्रय बने है. म्हणून बाबा वृत्तीपैत चेतन साक्षी असल्यामुळे ते सर्प ज्ञान आणि सर्पाचा सर्प ज्ञान याचा आश्रय. विषय आश्रय आहे त्यांचा दोघांचाही. रज्जु का जब साक्षात्कार होवे तब रज्जु चेतन और वृत्ति चेतन दोनों एक होवे है. आहे का नाही? ज्यावेळेस रज्जू कळते त्यावेळेस रज्जूपैत चैतन्य त्याच आकाराची वृत्ती होते. चेतन पहिलंच आहे. याते रज्जु के ज्ञान से सर्प और ताके ज्ञान की निवृत्ति भी बने है. म्हणून अधिष्ठान साक्षी चैतन्याच्या ज्ञानाने दोन्हीची निवृत्तीची सर्प आणि सर्प ज्ञानाची. आता इथंच घे लक्षात. अनुभव करायचा रे, अनुभव करायचा. हां देह पदार्थ आहे का नाही? हा. आहे ना. मन हे साक्षी आहे ना, मग देहाला जाणते का नाही? 14 त्रिपुटीचा व्यवहार देहाचा आहेत ना. मग देह पदार्थ आहे का? देह प्रमात आहे? पदार्थ आहे. आणि देहाला जाणणारा जीव आहे आणि त्या जीवाला जाणणारा तू आहेस. म्हणून एक चिंतन आहे. रूपास देखे चक्षु, चक्षुष देखे मन, मनास देखे ब्रह्मात्मा. आपण रूपाला डोळा पाहतो, डोळ्याला मन पाहतं, मनाला तो पाहतो. आहे का नाही? मग कारण मन येतच जातं, तो येतो जातो का? मन आलं तरी पाहतो, गेलं तरी पाहतो. आहे का नाही? म्हणून जेवढं म्हणून स्वरूप ते दाखवलं. म्हणून वृत्ती आणि वृत्तीचा विषय रज्जूपैत चेतन एकच आहे. म्हणून साक्षी चेतन ज्ञान आणि ज्ञानाच्या विषयाचा आश्रय आहे. म्हणून अधिष्ठान एकच आहे. जहाँ एक रज्जु में 10 पुरुषों को, किसी को सर्प, किसी को दंड, किसी को माला, किसी को पृथ्वी की दरार और किसी को जलधारा, इस रीति से भिन्न भिन्न प्रतीति होवे अथवा सर्व को सर्प ही प्रतीति होवे, तहा जा पुरुष को रज्जु का साक्षात्कार होवे है, ताकि वृत्ति चेतन में कल्पित अध्यास की निवृत्ती होवे है. हां आता ही जरा थोडा महत्त्वाचा विषय. कसं ते थोडा बारीक विषय. आता 10 पुरुषाला त्या रज्जू दिवशी 10 पदार्थ भासले. कोणाला जलधारा, कोणाला भूरेषा, कोणाला काटे, कोणाला असं भासले. पण ज्याला रज्जू ज्ञान झालं त्याला ते त्याचं पदार्थ भासलं नाहीसं होतं, बाकीच्या नाही. याचं कारण काय काय सांगायचं आहे ना? दुसरा महत्त्वाचा विषय, याचा गुप्त विषय आहे. तो कसा? जर एकालाच रज्जूचं ज्ञान झालं तर सगळ्या साक्षी एक आहे. मग सगळ्याच्या पदार्थाची निवृत्ती व्हायला पाहिजे ना. ती जरा पेच इथं साक्षी चेतन सगळ्याचं एक आहे का नाही? मग एका पुरुषाला साक्षी ज्ञान झाल्यानंतर हे का नाही बाकीच्या पदार्थाची निवृत्ती व्हायला पाहिजे का? अरे हे तर तुझं वेगळं पण आहे. ज्या घरात देवा लावलं त्याच घरात उजाड पडेल का नाही? तसं ज्यावर त्याला विषय कळला त्यालाच नाही सवले दोष. मग तो पदार्थ ज्ञान सगळ्याला होतंय का? जाको रज्जु ज्ञान नहीं होवे ताके अध्यास की निवृत्ती होवे नहीं. बस ज्याचं हे नाही त्याचं. याते वृत्ती चेतन ही कल्पित का अधिष्ठान है. म्हणजे वृत्ती चेतन म्हणजे वृत्ती उपचेतन पदार्थ असणारा कल्पित त्याचं अधिष्ठान आहे. कल्पित पदार्थाचं अधिष्ठान वृत्ती उपचेतनच आहे. मग कल्पित पदार्थ सर्प आणि सर्पाचं ज्ञान. बरं हे तर झालं. अनुभव सांगा. स्वप्नाचं अधिष्ठान कोण? स्वप्नातला डोळा, स्वप्नातला पदार्थ, स्वप्नातला ते सगळं त्याचं अधिष्ठान कोण आहे? साक्षी चेतन. झालं की म्हटलं की. कारण स्वप्न आणि स्वप्नाचं ज्ञान दोन्ही लटकाय का नाही? म्हणून हे विषय अनुभवाकरता हे विषय घ्यायचा आहे. स्वप्नाचे इंद्रिय, स्वप्नातले पदार्थ हे साक्षीच्या साहाय्याने कळले जातात. स्वप्न हे अविद्याचा परिणाम आहे का नाही? का अंतःकरणाचा? अज्ञानाचा. अज्ञान कोणतं? झोप नावचं अज्ञान. मग झोप नावच्या अज्ञानाने स्वप्न भास होतं का नाही?
मग स्वप्नातलं ज्ञान, काळे गोरेपणा, काय जे असेल ते पदार्थ ज्ञान आणि पदार्थ हे दोन्ही अविद्याचं कार्य आहेत का नाही. मग या दोन्हीला कोण जाणतं आहे? साक्षी चेतन. मग आता ही व्यावहारिक चेतन, व्यावहारिक स्वप्नाला तो जाणतो आणि विश्वरूपी स्वप्नाला कोण जाणते? दुसरं आहे ना. फार मोठं चिंतन. कळलं तर हो, गुरुजी म्हणायचे माझे, कळलं तर काड्याआड, नाही कळलं तर पाडाआड. परमार्थ कळलं तर काड्याआड. म्हणजे काडी जसं उचलून बाजूला ठेवायचं अवघड नाही तसं, आणि नाही कळलं तर पाडाआड. म्हणजे डोंगर काही उचललं जात नाही, आंधळ सत्वगुण काही नाचल्याशिवाय राहत नाही, आणि खरं सुख त्याला काही मिळत नाही. कसं आहे. आणि म्हणून ही गुरूंचं इतकं पंढरपूर, सगळं पंढरपूर गुरुजीच्या विरोधात होतं. सगळं पंढरपूर, महाराज लोक पंढरपूर जेवढे महाराज तेवढे. खरं सांगू नका म्हणायचे ना हे. कारण ह्या याच्या सांगण्यामध्ये महाराज सगळं उघडं पडते ना. असं ते एक शब्द सांग गुरूंची आठवण. महाराजांनी आहे तसे कपड्यात निघून जाऊन कीर्तन करावं का 17 वेळेस फेटा बघावं. मग देहबुद्धी का साक्षी बुद्धी कोणाची? वेदांत सांगणाऱ्याची. आणि माझे गुरु चलत चलत असं फेटा बांधायचे, चलत चलत. आता आमचे घडीवर घडी फेटे चालले पाहिजे, उपरण्याचे कंबराचे घडीचं बरोबर आले पाहिजे. हे काय कीर्तनाचा अधिकार आहे काय? नाही. कीर्तन आनंदाच्या वृत्ती, शुद्ध चित्ताचा विषय भगवंत आहे का एवढा विलास. म्हणून उगं आपलं गप बसायचं चालायचं. म्हणून वृत्ती जेवढे स्वरूप तेवढे आहे. म्हणून ज्या वृत्तीला ज्ञान झालं, वृत्ती उपाय त्याच्याच ठिकाणची अध्यास निवृत्ती होती, बाकीची निवृत्ती होत नाही. जो झोपेतून जागा झाला त्याचं स्वप्न गेलं, जो झोपेत आहे त्याला स्वप्न पडणारच. रज्जू अधिक विषय उपहित चेतन नहीं, जो रज्जू उपहित चेतन को सर्पदंडादिक का अधिष्ठान माने, तो 10 पुरुषन को प्रतीत जो होवे 10 पदार्थ, सो एकक को सारे प्रतीत हुए चाहिए. हां. आता हां, वृत्तीउपय चैतन्य अधिष्ठान नाही मानायचं असं जर म्हटलं तर मग 10 पुरुषाला जे काही पदार्थ भासतात ते न भासायला पाहिजे. पण मग एकाला 10 पदार्थ भासायला पाहिजे. वृत्ती उपय चैतन्य जर अध्यस्त पदार्थाचं अधिष्ठान आहे तर 10 पदार्थ खोटे भासले, कोणाला जल, कोणाला भूरेषा, कोणाला काही काही भासलं ना, मग ते त्या अधिष्ठान साक्षी चैतन्य ज्याला ज्ञान झालं त्याला हे सगळे पदार्थ भासले पाहिजे की नाही, असं एक पूर्व पक्ष आहे. हां. और हमारी रीति से तो जाकी वृत्ति चेतन में जो पदार्थ कल्पित है सो ताही को प्रतीत होवे, अन्य को नहीं. मग आमच्या रीतीने ज्या वृत्तीला जो पदार्थ ज्या वृत्तीचा आहे त्याला ती अधिष्ठान ज्ञान त्याची निवृत्ती होती. आणि ज्या वृत्तीमध्ये ज्या पदार्थाचा अनुभव आहे तो पदार्थ नाहीसा होतो अधिष्ठान साक्षी चैतन्य ज्ञानाने. मग आता एकाच्या मनात सर्प आहे, एकाच्या मनात दूर आहे, एकाच्या मनात हे दंड आहे. तसं मग ज्याच्या मनात जे आहे त्याला ते नाहीस होत आहे, एकाच्या मनात एकाच नाहीस होत नाही. इस रीति से बाह्य सर्पाधिक और तीन के ज्ञान का वृत्ति उपहित साक्षी अधिष्ठान है. म्हणून अशा रीतीने वृत्ती उपहित चैतन्य अंतःकरणाच्या बाहेर असणारी वृत्ती तदुपहित चैतन्य साक्षी या सर्पाचं अधिष्ठान आहे किंवा जगाचं अधिष्ठान आहे. मग ज्याच्या वृत्तीचं ज्या वृत्तीनं तो अधिष्ठान जाणलं त्या अधिष्ठानाच्या ज्ञानच पदार्थाची निवृत्ती होती. ज्याने अधिष्ठान नाही जाणलं त्याची कशी निवृत्ती होईल. स्वप्न के पदार्थ और तीन के ज्ञान का भी अंतकरण उपहित साक्षी ही अधिष्ठान है. सांगतेच आता सांगून गेलो का नाही. या प्रकार के सत असत से विलक्षण जो अनिर्वचनीय अविद्या का परिणाम अनिर्वचनीय सर्पाधिक तीन की ख्याति कहिए, प्रतीति और कथन सो अनिर्वचनीय ख्याति कहिए है. कळलं का पदार्थ कसलं आहे, जग कसं आहे, अनिर्वचनीय ते कसं आहे स्वप्नासारखं. स्वप्न म्हणजे कसं आहे पदार्थाची प्रतीती येते पण सिद्ध होत नाही, पदार्थाची प्रतीति पण सिद्ध
दोन्ही सांगू आपण. हं. स्वप्नामध्ये तुम्हाला खूप पैसा मिळाला, जागृतीत किती आणले बरोबर नाही. नाही. स्वप्नामध्ये अनेक प्रकारे तुम्हाला दुःख झालं, जागृतीमध्ये किती राहिलं शिल्लक दुःख नाही. हे झालं व्यवहार, हं. हे लौकिक स्वप्न झालं व्यावहारिक. पण विश्वरूपी स्वप्न अज्ञान नावाच्या झोपेमध्ये जीव झोपलाय, अज्ञान नावाच्या झोपेमध्ये जीव झोपलाय. आणि त्या जीवाला अज्ञान नावाची झोप गेल्यानंतर त्याला कोणता देव त्याच्याजवळ राहिला, बरं त्याच्याजवळ कोणतं पाप राहिलं, बरं त्याच्याजवळ गरिबी श्रीमंती राहिली का, काय राहिलं त्याच्या, जेणं नव्हे अवघा जाणार नाही राहिलं, जेणं नाही मग कोण राहिलं त्याला जाणार नाही. याच्या पुढे जाऊ का सांगू का, राहू दे ही तर अलीकडे. समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव भक्त माझ रावणी ज्ञानी तोच झाला. काय की हे सगळं अनिर्वृत्तीने हे झालं. अनिर्वृत्तीने नाही म्हणून सत असताना विलक्षण आहे. जग खरं आहे का खोटं आहे, जग प्रत्येला येतं म्हणून खोटं म्हणायचं नाही, विचारानं टेकत नाही म्हणून खरं म्हणायचं नाही, विचारानं म्हणून खरं नाही, आणि प्रत्येला येतं म्हणून खोटं म्हणायचं नाही. खोटं नाही म्हणायचं म्हणजे खरं म्हणायचं का नाही, खरं बी नाही, खरं बी नाही खोटं बी नाही. मग कसं आहे ते अनिवृत्ती म्हणजे प्लास्टिकची भावली, बेगडाची भावली, ढगाची सावली, मृगजल, स्वप्न. हो हो नाही म्हणावा सांगू का तुम्हाला गंमत. ही जी माणसं आंधळे आहेत, एखाद्याला स्वप्न पडलं का नाही आहे लगे भटजीबा रात्री मला असं स्वप्न पडलं, ते भटजीबा लालचीखोर असतो. हो माझ्या स्वप्नात फलनं चालू आहे, भटजीबाला तेवढेच पाहिजे. अरे स्वप्न ज्या काली पाप त्या काली स्वप्न नाही, कुठेही सिद्धांत आहे झालं. ज्या काली आता जलमरण स्वप्न आहे का काय, गजानन महाराज काय म्हणतात, जलमरणाची भ्रांती आहे म्हणणे का नाही. साधू संत काय म्हणतात, जलमरणाची भ्रांती आहे की नाही. मग स्वप्नामध्ये जन्ममरण खरं आहे का खोटं आहे, काय भिशान नाही होय म्हणायला, तर अधिकारच लागतो. स्वप्नामध्ये ही अविद्यारूपी झोपेमध्ये तुम्ही झोपलात, आणि अविद्यारूपी झोपेमध्ये झोपलेलं हे त्रिभुवनरूपी स्वप्न आहे. हो मग सूर्य खोटं म्हणता येतं का, शक्य आहे का सूर्य, अंबाबाई देवळातले खोटे आहे का, कोण म्हणतं खोटे आहे. तुम्ही